लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे नाशिकमधून। नाशिक शहरातील शरणपूर परिसरातील ख्रिस्ती समाजाची सर्व मालमत्ताचा मालकी हक्क असलेली दी चर्च मिशनरी ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड लंडन स्थित कंपनी ऍक्ट नुसार नोंदवलेली होती। सदरील कंपनीने 1949 मध्ये नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड ह्या स्वतंत्र भारतात नोंदवलेल्या संस्थेस 1000 सन 1949, 1395 सन 1949 व 329 सन 1955 नुसार हस्तांतर करनामे करून ते अधिकृत नोंदवून सदरील सर्व मिळकतीचा ताबा दिला। त्यानंतर बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 अस्तित्वात आल्याने नाशिक डायोसेशन कौन्सिल D2 ही अस्तित्वात आली। नाशिक डायोसेशन कौन्सिल D2 या संस्थेने ख्रिस्ती समाजाच्या हितासाठी राखून ठेवलेली सदरील मिळकत ही ख्रिस्ती समाजाच्या राहत्या घरांसह जाणीवपूर्वक व हेतू परस्पर बांधकाम व्यावसायिकांना हस्तांतरित करून समाजाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे। अजय श्रीवास्तव याने सन 2023 या सालात नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने जाणीवपूर्वक व हेतू पुरस्पर समाजाच्या राहत्या घरांसह मिळकती बांधकाम व्यावसायिकांना भाडेपट्टा करून देत हस्तांतरित केले। भारत सरकार कंपनी रजिस्ट्रार कॉर्पोरेट व्यवहार यांच्या MCA पोर्टलवर उपलब्ध रेकॉर्डनुसार नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नाव नसल्याचे लेखी पत्र दिलेले आहे। सरकारवाडा पोलीस प्रशासनाकडून या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे। यामुळे ख्रिस्ती समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। ख्रिस्ती समाजास न्याय मिळेल या प्रतीक्षेत आहे। अमोल शिंदे, संकेत ओहळ, कुणाल भंडारे, तिमथी ढातोंडे, निखिल साळवे, अभिजित माकवान, जॅक्सन भोसले, राहुल अडबळे, राहुल चव्हाण आदींनी आम्हाला न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून उपोषण करू असा इशारा उपस्थित समाज बांधवांनी दिला। सीपी साहेब जे ठरवतील ते आता प्रत्येक FIR मध्ये सीपी साहेबांचा किती रुची असती हा पण प्रश्नार्थक भाग। बस मला एवढं बोलायचं अजून नाही पण नेमके अजय श्रीवास्तव कोण राजकीय नेता आहे, एक बिल्डर आहे, अशिक्षित माणूस आहे। हा ट्रस्ट मध्ये पूर्वी अशिक्षित माणूस आहे, याला क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, त्याचं क्वालिफिकेशन काहीच नाही आहे, परंतु तो काही दिवस पूर्वीच्या ट्रस्टिंगच्या गाडीवरती चालक म्हणून काम करायचा तेव्हा त्यांनी ट्रस्टची भरपूर माहिती घेतली। त्याच्यानंतर विपुल लाटेला तो 2014-15 सालामध्ये भेटला। त्या विपुल लाटेने त्याला एनलाइट केलं की हा कसा फ्रॉड करायचा आणि तो फक्त काही ख्रिस्ती लोकांना हाताशी धरून कंपनीचे मेंबर्स दाखवण्याचा प्रयत्न केला। त्या लोकांना पण त्यांनी फसवलं, त्यांचे नाव शेअर होल्डर म्हणून दाखवले, त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना शेअर होल्डर केलं। अकॉर्डिंगली ही कंपनी इज लिमिटेड बाय गॅरंटी, ह्याला शेअर होल्डर्स नाही। म्हणजे जर का कंपनीने काही जागा विकली तर ते पैसे फक्त शेअर होल्डर्स मध्येच डिस्ट्रीब्यूट करतायत, ही प्रोव्हिजनच नाही कंपनी ऍक्ट मध्ये। परंतु त्यांनी सगळं मेमोरंडम ऑफ असोसिएशन बदललं, त्याच्यानंतर डायरेक्टरचे क्रायटेरिया बदलले, बळजबरी आमच्या ट्रस्ट ऑफिसचा ताबा पण घेण्याचा प्रयत्न केला। वारंवार जॅक्सन शरद भोसले यांनी पोलीस कमिशनरला पत्र पण दिले, पोलीस कमिशनरने त्याची दाद पण घेतली नाही। रचना विद्यालयाने पण पत्र दिले, रचना विद्यालयाची पण दाद घेतलेली नाहीये। हे चाललं काय तर हा आम्ही याच्या बाबतीमध्ये विशेष करून कमिशनर ऑफ पोलीस DCP यांच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये रिट ऑफ सर्शुरारीमध्ये जाणार आहे, रिट ऑफ मॅन्डमस मध्ये, की आतापर्यंत तुम्ही त्याच्या विरुद्ध काय कारवाई केलेली, काही नाही केलेली आणि हलगर्जीपणा का झाले हे तर काहीच म्हणणं नाही। ऑपरेटिव्ह आहे, परंतु त्यांना कुठून दबाव येतो का? कारण की अजय श्रीवास्तव काही लोकांना इथं आहेत, आमच्याकडे काही रेकॉर्डिंग्स आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आम्ही सर्वोच्च पद जे आहे नाशिकमध्ये त्यांच्या संगती आम्ही हात मिळवणी केलेली आहे असं त्याचं म्हणणं आहे। याच्यावरती माझा विश्वास नाही, परंतु जर का तसं काही असेल तथ्य की आजपर्यंत तो अरेस्ट झालेला नाही तर त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। ही कंपनी सगळ्यात पहिलं 2016 मध्ये हायजॅक झाली, त्याच्यामध्ये 7/2016 सरकारवाड्यामध्ये गुन्हा दाखल आहे। या अजय श्रीवास्तव हा हिस्ट्री शीटर आहे, याच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, ह्याला तडीपार सुद्धा केलेलं होतं। हा एक्स्टर्न हॅबिच्युअल हार्डकोर क्रिमिनल असताना
पोलीस प्रशासन त्याच्या विरुद्ध ऍक्शन घेताना का हलगर्जीपणा करते, हा एक क्वेश्चनेबल सब्जेक्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, अजय प्रमोद श्रीवास्तवने एका महिन्यामध्ये जवळजवळ 14 सेल लीड केल्या शरणपूर विभागाच्या. जरी ती लीज डीड असेल त्याच्यावरती कॅप्शन, पण त्याच्यामध्ये सगळे अधिकार सेलचे दिलेले. कोणतीही लीज अग्रीमेंट 30 वर्षाच्या वरती असलं तर त्याला सेल लीड प्रेझ्युम करण्यात येते स्टॅम्प ड्युटीसाठी. त्यांनी ही जागा जी ट्रान्सफर डीड मध्ये दातोंडे म्हटले 1949 आणि 1955, त्याच्यामध्ये शेड्यूल 2 मध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हा जागा फक्त चर्च आणि चर्चेसच्याच कामासाठी उपभोगात येते. बिना धर्मदाय आयुक्त 36 मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट त्याच्या सेक्शन 36 नुसार चॅरिटी कमिशनरची परमिशन घेणं अनिवार्य असतं. नमस्कार, माझं नाव तिमती विश्वास दातोंडे. गेल्या 5-6 महिन्यापासून शरणपूर परिसरामध्ये एक समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले. अजय श्रीवास्तव नामक या व्यक्तीने नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली 120 लोकांचे राहत्या घरासह मिळकती विक्री केलेले आहे. यामुळे पूर्ण समाज हा दहशतीत आलेला आहे. याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनला 2 आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनला 1 असा एक गुन्हा नोंद आहे. याची चौकशी सरकारवाडा पोलीस स्टेशन यांनी जी चौकशी केलेली आहे ती खरंच स्तुतीपात्र आहे. त्यांनी जी चौकशी केली त्या चौकशीमध्ये बरेचसे मुद्दे बाहेर आलेले, पण गेल्या 3 महिन्यापासून ही चौकशी का थांबवण्यात आली हा एक मोठा प्रश्न आहे. सुरेश आव्हाड साहेबांना कोणी दबाव आणतं का राजकीय दबाव आहे का माननीय आयुक्त साहेबांचा दबाव आहे हे लक्षात येत नाही. पण अजय श्रीवास्तव यांच्या तोंडातून बरेचदा असं निघालेलं आहे की मी CP साहेबांना मॅनेज केलेलं आहे, माझं कोणीही काही करू शकत नाही. आणि परिसरामध्ये ज्यावेळेस या बातम्या अशा पसरल्या जातात तर समाज हा जास्त भयभीत होतो. आणि ह्या भयभीतपणामुळं काल पूर्ण समाज जाब विचारायला अजय श्रीवास्तव यांच्या घरावर गेला होता. त्याला जाब विचारण्यासाठी गेला असता अजय श्रीवास्तव हा समोर आला नाही, हा पळून गेला. यांनी कोणत्याही समाजाला उत्तर दिलेलं नाही आहे. आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनकडून जी काही चौकशी थांबलेली आहे आणि जे काही FIR दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येते, यामुळं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू हा इशारा आज मी पोलीस प्रशासनाला देते प्रेस माध्यमातून. धन्यवाद. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक.